अरे खा की दाद्या. भाजी खायला नव भाजी. अरे दाद्याचा जीव भुकेनं तळमळतोय. खा की. तू खाल्ल्याशिवाय खाणार नाही तो. नाही माय, कायच खायचं मन होईना. दादाजी तुम्ही घ्या खाऊन. अरे मी एकटा कसा खाऊ, तू खा. या आता जीव सोडलायची चुक्यानं. बळच राहिलं नाही हातात. अरे मग बळ आण हातात आणि हुडकून काढ त्या हैवानाला. अरे बारक्या पोराचा जीव घ्यायला मन धजलं तरी कसं त्याचं. हुडकून काढ आणि भर चावडी समोर कापड काढून मार त्याला. सोडू नकस. ते तर मी करणारच माय. सोडणार नाही त्याला. आणि मग त्यासाठी अंगात बळ पाहिजे. आणि बळ पाहिजे तर पोटाला खायला पाहिजे. ह्याचं जेवणात नाक काढून चालतंय वय. चल हा. आजपासून माझं एकच काम, त्या शेराला जाऊन राग केल्याशिवाय बाजी गप्प बसणार नाही. तसं मी आता परिषदेची चाकरी सोडली. कुणी चढवणार नाही मला. अरे पण हे काम कोतवालीच. पण तू कोतवालीत कुठे आहे? नाही, पण मीच हुडकणार शेराला. मग तुमची कोतवाली आडी उद्या नाही तर कुणी बी. कुठे ओळखला तो शेरा गायब आहे. न समोर येत नाही तो. तेच, जो शेरा लपून वार करतो त्याला देवळातनं पळालेला चित्तोका सापडला कसा. शेरा नाही सापडला तर त्याची माणसं हुडकू. ती सापडली की शेरा सापडलाच. अक्का, चिचोक्या, 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 अरे कुठे गेला होतास मला सोडून? हा, तुझ्याशिवाय माझं काय होईल याचा जरा सुद्धा विचार नाही केलास. आता मी तुला कुठं कुठं जाऊ देणार नाही. हा, आपण चिचेच्या झाडाखाली जायचं का? हा, तुझे ते खेळ पण खेळू. हे बघ, हे बघ, तुझं विटी दांडू, तुझा भवरा, हे बघ सगळं इथे. चिचोक्या, चिचोक्या, अरे कुठे गेलास तू? चिचोक्या, बडी बी हिऱ्यानं लईच मनावर घेतलंय चिचुक्याचं. आज पाहिलं ना, अरे समोर शिलेदारांचा हात धरला. हे असंच वेड्यासारखं वागत राहिली तर एक दिवस फरीसेटनं सुद्धा कळेल हीच आणि त्या शिलेदाराचं काय चाललंय ते. आणि ते जर का कळलं तर आपल्या हातून सगळं गेलं. कळतंय आम्हालाही. तुला एक खरं सांगू का,
तू ना हिराला पण नाच गाण्याला लावायला पाहिजे होतस, म्हणजे एक खूळ तरी नसतं बसलं डोक्यात. तू अपना मुंह बंद रख और हीरा के लिए खाना लेके आ. हीरा, बडीबी अगं आपला चिचोका आता इथे आला होता, तू बघितलास का त्याला? आपला चिचोका आला होता. बडी हीरा, तू आता नहीं येणार हीरा, लेकिन तू फिक्र मत कर. मैं कोतवाली जाऊंगी, पुणे दरबार जाऊंगी. जिस किसी ने भी चिजुका को मारा है उसे हरगिज नहीं बख्शेगी ये चंद्रा. मीच त्याला सोडणार नाही बडीबी. तो जगाच्या पाठीवर कुठेही लपून बसला असू दे, मी त्याला शोधून काढणार. ऐसे नादान मत बन हीरा. कोतवाली का काम कोतवाली को करने दो. नाही, माझ्या चिचोक्याला ज्यानं मारलं त्याला सजाही मीच देणार. तू कशी पकडणार आहेस त्याला? कशीही पकडेन, कुठे ना कुठं त्याचा सुगावा लागेलच. मला चिचोक्याने जेव्हा शिलेदारांना सांगितलं की तो शेरा आहे, त्या शेराला मी शोधून काढणारच. शेरा. चिचुक्यानं मारताना शेराचंच नाव घेतलं होतं. ध्यानात आहे ना तुमच्या? म्हणजे तो इथंच आहे वय ना? वय दादाशी. तो इथं का थांबला असेल रे? तो ज्या कामासाठी आलाय ते काम त्याला पुरं करायचं असेल. त्याआधीच मी त्याला हुडकून मारणार. तू त्याच्यापर्यंत कसं पोहोचणार आहेस? माहित नाही, पण मी त्याच्यापर्यंत पोहोचणार आणि त्याला त्याच्या पापाची सजा देणार हे पक्क. दादाजी, वैद्यभुवानी सांगितलेलं चिचोक्याला शेराने विषारा करवण्यासारखी फळं खाऊ घालून मारले. भाबड्या पोरावर असा विश्वास करायला त्याचं मन कसं दजलं असेल. विषारी करवंदासारखी फळं कुठून मिळाली असतील त्या शेराला? वैद्यांनी चिचोक्याला तपासलं तेव्हा त्यांनी हेच कारण सांगितलं. जरा आधी आणलं असतं तर त्याच्यावरचं औषध सुद्धा होतं त्यांच्याकडं. पण चिचोक्यांनी ती खाल्लीच कशी? का जबरदस्ती भरवली कोणी त्याला? बडीबी, ती विषारी करवंदासारखी फळं पर्वतीच्या जंगलामध्ये आहेत. म्हणजे शेरा चिचोक्याला तिथंच भेटला असणार, नाहीतर तो चिचोक्याला तिथं घेऊन गेला असणार, नाहीतर शेरा तिथंच राहत असणार. पर्वती मागच्या जंगलात नक्कीच काहीतरी पुरावा सापडणार. काय बोलतेस तू हीरा? कोई उटपटांग बात तो नहीं तुम्हारे दिमाग में? बडीबी, चलो अब थोड़ा कुछ खा लो. भूक नाही मला. पेट की भूख दिल का दुख नहीं समझती हीरा. खुद पे इतने जुल्म मत ढाओ, कुछ खा लो. तुम भूखे रहने से चिज़ोका वापस आने वाला हो तो रहने दो, और अगर नहीं तो कुछ तो खा लो. छबू, हीरा ने सुबह से कुछ नहीं खाया. उसे खिलाने की जिम्मेदारी तुम्हारी. भूखे पेट सोने मत देना उसे. जी बड़ी भी.
हिरा खाऊन घे काहीतरी. छबू मामा तू थांब. कुठे चाललीस? पर्वती मागच्या जंगलात चिचोक्याला तिथलीच फळं दिली शेरानं. हे भया नाही ते मनात आणू नकस. नाही मला जावंच लागेल. अगं पर्वती मागचे जंगल काय तुला पर्वतीची बाग वाटली वय? जंगल आहे ते जंगल. ते मी बघून घेते. अगं तू आता बस माझ्या जागी थांब. मी जाऊन येते पटकन. अगं पण हिरा 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 तुम्ही आधी कधी बघितलं होतं का भुयार? नाही, आम्हासही त्याच दिवशी कळलं. असं कळलं? आरती संपल्यानंतर आरती देत असताना एक मुलगा धावतच बाहेर आला. आम्हाच त्याला काहीतरी सांगायचं होतं, पण मागे वळून पाहिलं आणि अचानक धावतच सुटला. मागं कोण होतं? नाही, आम्ही मागे बघितलं तेव्हा मागे कुणीही नव्हतं, फक्त भुयार आणि दरवाजा. अहो आम्हासही अजबच वाटलं की इतकी वर्ष आम्ही मंदिरात सेवा करतोय, पण आम्हासही कळलं नाही तिथं भुयार आहे ते. आणि ते पोरग? तो धावत गेला तो गेलाच. आम्ही भुयारात आवाज देऊन पाहिलं, पण काही प्रतिसाद नाही हो. काळोख होता, हिंमतच झाली नाही आत जायची. मग आम्ही कोतवालीत कळवलं. तो पोरगा म्हणजे बावनखडीतला चिचोका हे पक्क. त्या हरिदास लोहारानं त्याला जंगलातनं घोड्यावरून येताना बघितला होता. कुणी बघितलं होतं? हरिदास हे लोहार. वय मी बघितलं होतं. पर्वती मागच्या जंगलातून एक घोडा येत होता. घोड्यावर गटुडं ठेवलेलं होतं, पण काय होतं ते कळत नव्हतं. एकदा वाटायचं गटोडा आहे आणि एकदा वाटायचं कोणतरी बारीक चणीचा माणूस झोपला की काय. घोडा म्हणजे थोड्या मोठ्यांचं काम. मी त्याच्या चौकशीत पडलो नाही. उगाच बिलामत कशाला. इथं आल्यावर कळलं की चिचोक्या नावाचं पोरगं मारलं गेलंय म्हणून. घोडा कुठून आला होता म्हणला? पर्वती मागच्या जंगलातून. नक्कीच माझी चाहूल लागलीस. शिलेदार तुम्ही तुम्ही इथं काय करताय? मला वाटलं शहराच. मलाही तेच वाटलं, पण तुम्हाला ही जागा कशी कळाली? चिचोकाचा घोडा इथनं चालता. विषारी करवंद सुद्धा याच जंगलात सापडतात. पण तुम्ही इथं कसं काय आला? चिचोक्याला इथंच कुठंतरी मारलंय. तुम्ही काळजी करू नका. मी त्याला हुडकून मारल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणजे नाही. तुमची मशाल कुठे आहे? माझी
माझ्याकडे मशालच नव्हती. मग मला मगाशी दिसली ती कोणाची मशाल होती? एवढ्या लहान मुलाला मारायचं धाडस कसं झालं असेल? दगडाच्या काळजाचा आहे तो शेरा. झालं ते झालं. आपल्या हातात काहीच नव्हतं. पण त्या शहराला त्याच्या पापाची सजा देणं आपल्याच हातात. माझा चिचोका. रडून मोकळं व्हा. जायचं का परत? हे रात झाली. नाही, माझ्या चिचोक्याला इथंच. बस आता लय रडू नका. आता आपली समधी ताकद त्या शहराला सजा देण्यासाठी लावायची. चला, उमेद हारू नका. त्या शहराला मारल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. चला. आजी अशीच काठी वापरायचा. म्हणजे हीच विषारी करवंद चिचोक्याला खाऊ घातली असणार.